माझ्या सर्व ओबीसी विजयंती आलुतेदार बलुतेदार बांधवांनो, गेल्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ओबीसी मध्ये असंतोष आहे की एका आंदोलनामुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे काय, किंवा ओबीसीचं आरक्षण आता संपुष्टात येणार आहे काय, अशी भीती प्रत्येकाच्या मनात वारंवार येत चाललेली आहे. आणि याच्यातून एक जी राज्य सरकारने विजयंती ओबीसी SC ST यांचे जात प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम आहे 2000, त्याच्यामध्ये एक व्याख्या ऍड केली आणि त्या व्याख्येमध्ये सगळे सोयरे हा शब्द टाकला आणि त्याचं स्पष्टीकरण पुढे सगळे सोयरे, गणगोत, सोयरिकी अशा प्रकारचे शब्द जर आमच्या जात प्रमाणपत्राच्या कायद्यामध्ये जर आले, त्याला कुठलाही कायदेशीर कुठल्याही संविधानिक आधार नाहीये, तर त्याचा गैरवापर होईल आणि महाराष्ट्रामध्ये येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये SC ST OBCच्या दाखल्यांचा सुसुळाट होईल. ज्याला पाहिजे तसा दाखला या सगळे सोयरीच्या अध्यादेशाचा गैरवापर करून होईल. त्यामुळे आमची या उपोषणाद्वारे राज्य सरकारला कळकळीची विनंती होती. याच्या आधी पण आम्ही लाखो हरकती याच्या अधिसूचनेला आम्ही घेतलेल्या आहेत, त्याच्यावर अजून खुलासा झालेला नाहीये. ही आमची एक मागणी होती. या सगळे सोयरीचा GR ने आमच्या आरक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळं मायबाप सरकारला आम्ही उपोषणाच्या माध्यमातून आमचा आक्रोश समजून सांगितला. सरकारने सकारात्मक पाऊल घेऊन आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सर्व मंत्र्यांचे, ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवले. खरं तर ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. दुबार दाखले, एकच उमेदवार EWS SC BC कुणबी असे दाखले काढतो. जागा असतील, ऍडमिशन असतील, तसं ते वापरलं जातं आणि कुठेतरी मग ओबीसीवर अन्याय होतोय आणि हे आपण वारंवार पाहतोय. ह्या दाखल्यांना कुठेतरी आधार कार्डला लिंक करून एक स्मार्ट आपण काहीतरी राज्य सरकारने एखाद्या पोर्टलवर केलं पाहिजे. जे दुबार दाखले ते दुबार दाखले रद्द केले पाहिजेत. एकाच दाखल्याचा, एकाच प्रवर्गाचा लाभ घ्यावा असं आमचं विनंती आहे. त्याच्यानंतर जे महाज्योती आहे, तर ह्या महाज्योती अंतर्गत, कारण आमच्या पुण्यामध्ये MPSC चे हजारो विद्यार्थी इथं वास्तव्याला असतात. त्यांच्या हॉस्टेलला 3-3 हजार, 4-4 हजार महिना त्यांना द्यावं लागतं क्वार्टर बेसिसवर. त्यांच्या मेसचे प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर आमचे हॉस्टेलचे प्रश्न प्रलंबित आहेत. जो ओबीसी महामंडळाचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये आम्हाला निधी मिळत नाही. जसं सारथीला निधी मिळतो, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी मिळतो, आमचा कोणालाही विरोध नाहीये. पण त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील 55-60% ओबीसी समाजासाठी जे महाज्योती आहे, जे ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, तर त्याला निधी दिला पाहिजे. ही आमची एक प्रामाणिक मागणी आहे. परवा दिवशी याबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. ओबीसीची मंत्रिमंडळ उपसमिती नेमली जात आहे, ही पण एक जमेची बाब आहे. आमचा आणखीन एक सर्वात एक मोठा एक सरकारला एक प्रश्न आहे की जो आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, जी विकास गवळी केस झाली आणि त्याच्यामधून राजकीय आरक्षण, तुमच्याकडे एम्पिरिकल डेटा नाहीये म्हणून राजकीय आरक्षण ते स्थगित झाले. ती केस आता सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. पण साहेब, या घाई गडबडीत जो भाटिया कमिशन आलं, त्या भाटिया कमिशनच्या स्टॅटिस्टिक्स आपण सर्वांनी बघितल्यात का? त्या भाटिया कमिशनच्या स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे पंचायत राज मधलं आरक्षण आहे, मग ते ग्रामपंचायत वाईज, ती नगरपालिका वाईज, जिल्हा परिषद वाईज त्यांनी एक आकडेवारी काढलेली आहे त्या तालुक्याची, त्या जिल्ह्याची. ठाणे जिल्हा आगरी कोळी भंडाऱ्यांचा गड आहे. ठाण्यामध्ये ओबीसीचं पर्सेंटेज फक्त 8% दाखवलंय. हे कसं काय शक्य आहे? हे संशयास्पद नाहीये का? मुंबईमध्ये ओबीसीचं पर्सेंटेज किती आहे? नाशिकमध्ये काहीतरी 10 का 12% फक्त ओबीसीचं प्रमाण दाखवलंय. आणि ह्या भाटिया आयोगाने आमच्या पंचायत राज मधल्या 25 ते 30 हजार जागा कमी केलेल्या आहेत. याच्यावर कुणीही लक्ष दिलेलं नाही.
म्हणजे आमचं कुठंतरी एखादं ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगराध्यक्ष, महापौर आमचा होतोय, जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय, त्या जागा कमी करायच्या, कुणबी दाखल्याने मग त्या जागेवर ओबीसीत उभं राहायचं, ते हिरावून घ्यायच्या. आमच्या ऍडमिशन्स कुणबी दाखल्यातनं चाललेले आहेत. मला राज्य सरकारला आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला याच्यातनं विचारायचे, अहो आम्ही 50% सत्ता मागतोय का? आम्ही 288 मधले 160 आमदार आम्ही म्हणतोय का की आमचे निम्मे आमदार पाहिजे? कॅबिनेट मध्ये किती मंत्री आहेत? आम्ही म्हणतोय का आमचे 50% मंत्री हवेत? आम्हाला आमचं तुटपुंजच द्या, तर ते तरी हिरावून घेऊ नका. तर एकंदरीत आमच्या अशा बऱ्याच मागण्या आहेत आणि याबाबत आमचे नेते भुजबळ साहेब पण अनेक वर्षापासून लढा करतात. त्यांना खूप याबद्दल तळमळ आहे. आमचे प्रकाश अण्णा आहेत, त्यानंतर धनंजय भाऊ आहेत, गोपीचंद भाऊ आहेत आणि सरकारचे मंत्री. तर आम्हाला नक्की आम्ही सकारात्मक आहोत. आमची कोणती आडमोठी भूमिका नाहीये, पण आम्हाला आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचं नख नाही लागलं पाहिजे. दुसरा एक, मला जे सहकारी आहेत मंत्रिमंडळातील आमचे आदरणीय नेते भुजबळ साहेब, हे आमच्या ओबीसींचा एक आधारस्तंभ आहे, आमच्या ओबीसींचे एक मार्गदर्शक आहेत. आज कॅबिनेट मधील एका व्यक्तीच्या जीवनपटावर एक पिक्चर येतो आणि त्यांची निंदा नालस्ती होती आणि महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतो. ही शर्मेची बाब नाहीये का राज्य सरकारच्या? आमचे साहेब म्हणतात लक्ष देऊ नका. साहेब स्वस्तात, आम्ही स्वस्त, पण आम्हाला वाईट वाटत नाही का सहन करायचं हे? तर माझी सरकारला विचारणं आहे की अशा प्रकारे एक व्यक्ती अजूनपर्यंत आरेतोरे बोलत चाललेला आहे, तर कुठंतरी कुणीतरी त्यांना समजून सांगावं. आम्ही कोणत्या नेत्याला खालच्या भाषेत बोलत नाही, पण आम्ही ओबीसीने आमच्या नेत्याला किती बोललेलं हे करावं. त्यामुळं सरकारला विनंती आहे की आमच्या मागण्यांप्रमाणे आमच्या मान सन्मानाचा पण आदर राखावा आणि कुठेतरी ह्या गोष्टी थांबवाव्या. तर एकंदरीत आमच्या अशा बऱ्याच मागण्या आहेत आणि याबाबत आमचे नेते भुजबळ साहेब पण अनेक वर्षापासून लढा करतात. त्यांना खूप याबद्दल तळमळ आहे. आमचे प्रकाश अण्णा आहेत, त्यानंतर धनंजय भाऊ आहेत, गोपीचंद भाऊ आहेत आणि सरकारचे मंत्री. तर आम्हाला नक्की आम्ही सकारात्मक आहोत. आमची कोणती आडमोठी भूमिका नाहीये, पण आम्हाला आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचं नख नाही लागलं पाहिजे. दुसरा एक, मला जे सहकारी आहेत मंत्रिमंडळातील आमचे आदरणीय नेते भुजबळ साहेब, हे आमच्या ओबीसींचा एक आधारस्तंभ आहे, आमच्या ओबीसींचे एक मार्गदर्शक आहेत. आज कॅबिनेट मधील एका व्यक्तीच्या जीवनपटावर एक पिक्चर येतो आणि त्यांची निंदा नालस्ती होती आणि महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतो. ही शर्मेची बाब नाहीये का राज्य सरकारच्या? आमचे साहेब म्हणतात लक्ष देऊ नका. साहेब स्वस्तात, आम्ही स्वस्त, पण आम्हाला वाईट वाटत नाही का सहन करायचं हे? तर माझी सरकारला विचारणं आहे की अशा प्रकारे एक व्यक्ती अजूनपर्यंत आरेतोरे बोलत चाललेला आहे, तर कुठंतरी कुणीतरी त्यांना समजून सांगावं. आम्ही कोणत्या नेत्याला खालच्या भाषेत बोलत नाही, पण आम्ही ओबीसीने आमच्या नेत्याला किती बोललेलं हे करावं. त्यामुळं सरकारला विनंती आहे की आमच्या मागण्यांप्रमाणे आमच्या मान सन्मानाचा पण आदर राखावा आणि कुठेतरी ह्या गोष्टी थांबवाव्या. बाकीचं जे मागण्या आहेत त्या बाबत आम्ही सकारात्मक आहोत. साहेब याबाबत खुलासा करतील. गेल्या 9 दिवसापासून उपोषण करतोय, कारण की बघतोय की सरकारला उपोषणाची भाषा लवकर समजते आजकाल. त्यामुळे मी वकिली क्षेत्रातला, पण म्हणलं उपोषण करून बघूया आणि त्याचं हे फळायला आलं. महाराष्ट्रातला असंतोष दिसायला लागला. मला सर्व जे संघटनांनी पाठिंबा दिला आणि जे इथं 9 दिवसापासून आहेत त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि ओबीसीसाठी मी कायम लढत राहील आणि आमच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मी लढत राहील, एवढं बोलतो. आणि बाकीचे साहेबांजवळ उपस्थित असलेले माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री महोदय उदय सामंत, मंत्री महोदय धनंजय मुंडे, आमदार गोपीचंदराव पडळकर, प्रकाश शेंडगेजी, माजी खासदार रमेश भुजबळ, शबीर भाई पण आमच्या बरोबर आहेत,
कुठे दिसत नाही, चंपेबाई अंसारी आहेत आणि आमचे सर्व सहकारी आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, तर आता 10 दिवस झाले. शेवटी आता ही सगळी मंडळी जी आहे ही मैदानात लढणारे आहेत, कोण कोर्ट कचेरीत लढणारे आहेत. ही अशी सगळी मंडळी जी आहे ही अशा रीतीनं उपोषणाला बसली आणि त्याच्यानंतर 9 दिवस 10 दिवस झाले सतत त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही आहोत. तर शेवटी तब्येत असते आणि मग ती हळूहळू बिघडत जाते आणि मग अचानक काहीतरी नवीन काहीतरी प्रकरण होतं की जे तुम्हाला आम्हाला परवडण्यासारखं नाही. हे आपले सगळे वाघ आहेत, हे आपल्याला लढाईसाठी पाहिजे आहे. ही लढाई संपलेली नाही, ही लढाई फार अजून लांब जायची आहे. इथंच काही हे संपत नाही, संपणार सुद्धा नाही. सोपी लढाई नाही आहे. मंगेश ससाने बसले उपोषणाला, त्याच्यामुळं ते आणि मृणाल ढोले पाटील आणि इतर बाकीचे आमचे लोक इतर आहेत. वेगवेगळ्या प्रकारे जे आहे जे चुकीचं घडत असेल त्या त्या वेळेला कोर्टामध्ये उभे राहतात. त्यांनाही धमक्या येतात, मारण्याच्या धमक्या येतात. आम्ही पोलिसांना सांगतो एखादा पोलीस तरी द्या त्यांच्याकडे. कधीतरी येतात, कधीतरी पोलीस नसतात अवेलेबल. चाललंय, आम्ही आपलं लढतो. पण आज माझ्या बरोबर अनेक मंत्री आहेत. सावे साहेब आमच्या बरोबर होते, गुलाबराव पाटील होते, ते संभाजीनगरमध्येच उतरले, ते सुद्धा होते जालन्यात. आणि आज या उपोषणांमुळे तिकडे लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ वाघमारे आणि इथे मंगेश ससाने आणि दुसरे पण आहेत. भगवानगडाच्या इथे एक कीर्तने म्हणून आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक उपोषणाला बसलेले आहेत. इथे मंगेश ससाने, मी या सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, सगळ्या ठिकाणी जाणं आम्हाला शक्य नाही. काही ठिकाणी इतर कार्यकर्ते जातात, त्याने उपोषण मागे घ्यावं. आपण उपोषण हे आंदोलन सोडलेलं नाही, थांबवलेलं नाही. हे केवळ मंगेशी आपण स्थगित करणार आहोत. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपल्याला परत वाटेल की आपल्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे, त्यावेळेला परत तुम्हीच काय आणखी दुसरे आमचे सगळे जे आहेत लोक जे आहेत या आंदोलनामध्ये क्रियाशीलपणे उतरल्याशिवाय राहणार नाही. गिरीश महाजन म्हणाले त्या आरक्षणाला धक्का लावणे. गिरीशजी, आम्हाला एक धक्का नाही, अनेक धक्के मारून मारून बाहेर काढलेला आहे तुमच्या या कुणबी सर्टिफिकेट. कोण म्हणतो 50 लाख, कोण म्हणतो 55 लाख, कोण म्हणतो आता सगळ्या सोयीला. आणि ते सगळं सांगताय, ते सगळं सांगताय की आम्ही 80% आहेत, आता आलो, आता फक्त 20% आहे. ते सगळे सोयीचं झालं का 100% आम्ही आलोच. परत घेणार कुणबी सर्टिफिकेट. सांगताना सांगितलं सांगणार आम्ही मराठा आहोत. मग ते मराठी आहोत, कुणबी सर्टिफिकेट घेता मग सांगा आम्ही कुणबी आहोत. तेही सांगणार नाही, कारण इतर वेळेला आरक्षणाच्या वेळेला कुणबी आहे आणि माझे ते बांधव जे आहेत इतर वेळेला मराठा आहे. काय करायचं? आणि म्हणून यांनी जे सांगितलं, तुमच्याकडून जी सूचना आली ती मुलाने सुद्धा वाचून दाखवली की काही लोक ओबीसी मधून सुद्धा एकच माणूस अर्ज करील, मग ईडब्ल्यूएस जे आहे तुमचा आर्थिक मध्ये तोच माणूस दुसरा अर्ज करील, मग एसीबीसी मध्ये सुद्धा तोच माणूस तिसरा अर्ज करेल. इकडून पण तिकडून इकडे तिकडे कधी सगळीकडे फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्यांनी ती सूचना मांडली की याला आधार कार्डाशी प्रत्येकाची जोड द्यावा, की आधार म्हणजे तो सगळ्या ठिकाणी जाणार नाही. मुख्यमंत्री आणि सगळ्या उपमुख्यमंत्री सगळ्यांनी ती
तुमची सूचना ताबडतोब मान्य केली. त्याच्यानंतर तुमची आणि आमची सगळ्यांची मागणी कित्येक वर्षापासूनची जात गणना करा. आम्ही सांगतो की 54% आहोत. 1931 साली ब्रिटिशांनी केली, त्यावेळेपासून 54% आहोत. आता ते विचारतात की तुम्ही नक्की काही झालं का? कोर्ट आम्हाला विचार तुम्ही किती सांगा. आम्ही सांगतो जात गणना करा. 54% आम्ही आहोत. GR मध्ये केली 63% ओबीसी निघाले. 63%. काल हा मुद्दा मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या तर त्या मॅनिफेस्टो मध्ये हा मुद्दा होता, पण काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगितलं की हा जात गणना झाली पाहिजे. ही आमची सुद्धा मागणी, सगळ्यांची मागणी आहे. ही जात गणना झाली पाहिजे. होऊ देत ना. आम्ही 50% आहोत, 60% आहेत का नाहीच? याचं कारण असं आहे की आहे तसं हे जे आता तुम्ही म्हणाल ना बाठिया कमिशन ते आम्ही एका ठिकाणी सिन्नरमध्ये 4 गाव अशी सापडली की तिथे एकही ओबीसी नाही. आता ते मला जवळच होतं. खरं सांगायचं समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की जा या 4 गावामध्ये जाऊन बघा किती ओबीसी आहेत. एका गावामध्ये सरपंचच ओबीसी होता, दुसऱ्या गावामध्ये 4-4, 5-5 पंच जे आहेत ते ओबीसी आहेत. 7 जवळच होतं. खरं सांगायचं समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की जा या 4 गावामध्ये जाऊन बघा किती ओबीसी आहेत. एका गावामध्ये सरपंचच ओबीसी होता, दुसऱ्या गावामध्ये 4-4, 5-5 पंच जे आहेत ते ओबीसी आहेत. 60-70% ओबीसी. परंतु काही लोकांनी लबाडी केली. ऑफिस मध्ये बसून वाटेल केली. बाठिया कमिशनचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. काल आम्ही सांगितलं मुंबईमध्ये ते म्हणतात की 6% आहे. अरे मुंबईमध्ये किती धनगर समाज आहे, किती वंजारी समाज आहे, किती भटक्यामुक्त आहे, माळी आहे, कितीतरी आहे. आणि भले परराज्यातले यादव आहेत, कुशवा आहेत, कुर्मी आहेत, किती आहे, कितीतरी टक्के जे आहेत सगळे जे ओबीसी आहेत. तू म्हणतो 6%. ती गोष्ट आम्ही उदय सामंत मंत्री होते, धनंजय होते मंत्री, ते आम्ही काढलं तिथे की बाबा हे एका गावामध्ये ही सगळी अशी भानगड आहे आणि तुम्ही म्हणते 32% 36% नाहीच आहे. मग तिथे असं म्हटलं ते खानविलकर जे होते ना कोर्ट, ते सांगत 15 दिवसात नाही आणलं तर तुमचं आरक्षण रद्द केलं ना त्यांनी. 92 ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं नाही. अशाच निवडणुका घेतल्या पावसामध्ये. आम्ही मग सगळे म्हटलं बाबा जाऊ दे आता काय आपण जर आता वेळ घालवला तर हे सगळंच आरक्षण आपलं जाईल, म्हणून आम्ही ते केवळ मान्य केलं. त्यासाठी तिथं सुद्धा आपले महेश झगडे साहेब रात्री 3-3 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर भांडण करत असले आणि त्यांनी सांगितलं या तुमच्या सगळ्या आकडेवारी खोट्या आहेत, चुकीच्या आहेत. कारण ते ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले मी सही तर करणार नाही, बाहेर जाऊन जे तुमच्या विरुद्ध बोले. त्यावेळेला थोडाफार त्यांनी आपल्याला आपल्या बाजूने तो निकाल त्या बाठिया कमिशनचा आला ना तर तो पण येणं कठीण झालं होतं. अशा प्रकारे सगळ्या बाजूने जे आहे आमची नाकाबंदी केल्यासारखं होतं. म्हणजे पोलीस नाकाबंदी करतात ती वेळ येते, एखादा आला तरच बघतात. इथं आमच्या सगळ्यांनाच एकदम ताबडतोब कमीमध्ये घेऊन टाकतो. नाही हे करायचं नाही, तेही करायचं नाही, ते काय चाललं नाही. आणि म्हणून काल तुमच्या या उपोषण मोठ्या मोठ्या रॅली आपल्या झाल्या. कुठे जालन्यामध्ये झाली, हिंगोलीला झाली, इंदापूरला झाली, नगरला झाली, अशा अनेक ठिकाणी रॅली झाली. लाखो लोक तुम्ही सगळे आलात तिथे. आपण उत्तर दिलं की ठीक आहे त्यांचे रॅलीज होतात, आमचं सुद्धा दुःख जे आहे तुम्ही पहा किती. आणि ते सगळे लोक आलेले आहेत. आम्ही कुणाचं काही मागतो का नाही, त्यांना काय द्यायचं ते द्या, वेगळं द्या. आम्हाला जे आमचं मिळालंय अर्धमोर्ध तेवढं आमचं टिकवा, एवढी आमची मागणी आहे. 374 जाती आहे, 54% लोक आहे, 54च्या अर्ध तुम्ही आम्हाला दिलेला आहे. तेही 9.5% आतापर्यंत भरण्यात आलेलं आहे. अरे आमचं आरक्षण तर पूर्ण भरा, ते अजून भरलेलं नाही. तोपर्यंत ही सगळी मंडळी जी आहेत बॅकडोर एंट्री करतायत, त्याला आमचा विरोध आहे. बॅकडोर एंट्री थांबली पाहिजे. कोण म्हणतं 55 लाख, कोण म्हणतं 60 लाख, कोण म्हणतं हे आहे, कोण म्हणतं ते आहे.
ते थांबलं पाहिजे. खोटे सर्टिफिकेट तुम्ही देता. मग काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खोटं सर्टिफिकेट देणं आणि खोटं सर्टिफिकेट घेणं हे दोन्ही गुन्हेगार आहेत. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. हे सगळं बरोबर. त्यांनी हेही सांगितलं या 8.5 लाख ज्या तुमच्या ज्या आल्या आहेत हरकती त्याचाही आम्ही अभ्यास करतो. त्यांनी हेही सांगितलं सर सकट कुणालाही ओबीसी मध्ये आम्ही घेणार नाही, ती विनंती मान्य करणार नाही. त्यानंतर मराठा समितीची मराठा मंत्र्यांची एक समिती आहे मंत्री समिती. ते निर्णय घेतात सारथीच्या मुलामुळे अमुक द्या तमुक द्या. ते जर वसतिगृह द्या, वसतिगृहामध्ये जर जागा मिळाली तर 60,000 रुपये वर्षाला द्या. ते तयारी करतात. तर त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं आमची पण कमिटी तयार केली ओबीसी मंत्र्यांची. त्यांनी कबूल केलं की ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केली. पण हेही तुम्हाला सांगतो की ते जे आहे ते आधार योजना जी आहे 60,000 रुपये ज्या आमच्या मुलामुलींना शहरामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर वसतिगृह मिळणार नाही. तसं आता काल आम्हाला सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी वसतिगृहाचं काम सुरू आहे. परंतु तोपर्यंत ज्यांना मिळणार नाही त्यांना 60,000 रुपये वर्षाचे मिळणार आहे. ते मिळणार त्याची काही काळजी करू नका. तर ही सुद्धा मागणी जी आहे आपले मंजूर झालेले सर्व पक्ष. आता एक आहे सगळे सोयरे जे आहे आम्ही सांगितलं की बाबा एवढं मोठं एक पुस्तक आहे की एखाद्याची जात पडताळणी कशी करायची, त्याला कसं सर्टिफिकेट द्यायचं. म्हणजे एवढं मोठं डॉक्युमेंट आहे 100 पानाचं असेल. हे जर आहे 27-28 वर्ष हे चालू आहे. त्याला कोर्टात कोणी चॅलेंज केला नाही ते सर्व मान्य आहे. तुम्हाला हे नवीन आणखीन करायचं काय करायचं सगळ्या काय करायचं. आणि या सगळ्या शहराच्या खाली आणखी टाकलेलं आहे की हे दलित समाज म्हणजे SC आणि ST त्यांना सुद्धा लागू होईल. आणि एक ऍफिडेव्हिट दिलं का लागू झालं. एखाद्या गरीब माणसाला थोडंफार काहीतरी दिलं तो म्हणेल हा बाबा हा माझा कोणतरी लागतो तर तो SC मध्ये सुद्धा घुसल ST मध्ये सुद्धा घुसल. म्हटलं होतं का. तर त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या वकिलांतर्फे बसून त्यांच्याकडे जे आहे आमचे ऑब्जेक्शन दिले हे काय काय चुकीचं आहे. ते म्हणाले आम्ही घाईने निर्णय घेत नाही, आम्ही याचा अभ्यास करतो. पण काही पक्ष असे आहेत आमच्या आदरणीय काही लिडर्स पण असे आहेत की ते एकीकडून एक बोलतील आम्ही निर्णय घेतला का दुसरं काहीतरी तिकडून बोलतील. दोन्ही बाजूने जे काही बोलतात आणि मग तो त्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आमचं म्हणणं आहे की या निवडणुकीच्या फायद्यासाठी आमच्या ओबीसीचा प्राण घेऊ नका. मेहरबानी करा. ही निवडणूक आज होईल जाईल. अरे हा पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे ना. पिढ्यानपिढ्या हे आम्ही भोगत आलो. आता परत मंडळ कमिशनच्या माध्यमातून कुठे मिळालंय परत तेच करणार काय आम्ही. कृपया निवडणुकीसाठी फक्त इकडून बोलायचं तिकडून बोलायचं असलं कुणीही करता कामा नये. कुठल्याच पक्षाने माझा असेल पक्ष तुझा पक्ष कुणाचाही पक्ष असेल ते करता कामा नये. आणि मग आता काही लोक ते सुरू झालं की आम्ही हे करू हे सगळे पाडू हे सगळे आमच्या मंत्र्यांची नाव ॲडव्होकेट मंगेशजी ते गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी प्राध्यापक हाके वाघमारे हे 10 दिवसांपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसले. काल आम्ही जाऊन तर त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर एक सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघाला की मुंबईला जाऊन आजच बैठक करावी. त्यात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची परवानगी आम्ही घेतली. त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेच सगळे कार्यक्रम बाजूला सारून त्या ठिकाणी होकार दिला. आणि काल 5 वाजता आपले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले होते 5-6 पुण्याहून आणि सर्वांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आपले सर्व भुजबळ साहेब होते, उदयजी पण होते, मुंडे साहेबही होते, पडळकरही होते, सर्वच आम्ही त्या ठिकाणी.
आणि विस्तृत अशी बैठक त्या ठिकाणी झाली. बैठकीमध्ये सर्व विषयांवर चर्चा त्या ठिकाणी झाल्या. कारण आपण बघतायत गेल्या 7-8 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आंदोलनं चाललेली आहेत, ज्या पद्धतीने एकमेकावर चिखलफेक चाललेली आहे, ज्या पद्धतीने एकमेकावर दोषारोप केले जात आहेत, मला वाटतं हे खरं म्हणजे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अपेक्षित नाहीये. पण हे चाललेलं आहे. लोक समाजामध्ये तेढ निर्माण होतंय, समाजामध्ये हे आपण बघतात. आणि म्हणून यावर लवकरच तोडगा काढावा, यातून काही सन्मान्य मार्ग काढावा, यासाठी काल अशी विस्तृत अशी एक बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला, सगळ्यांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडली. आपल्या ज्या मागण्या आहेत, काही अनरेस्ट आहे, ओबीसी मध्ये अनरेस्ट आहे, आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आमचं आरक्षण जाणार नाही ना, आणि म्हणून आपण उपोषणाला या ठिकाणी बसलेला आहात. म्हणून या ठिकाणी काल बैठकीत सर्वच विषयांवर, विशेष भुजबळ साहेब, पंकजाताई पण त्या ठिकाणी होत्या, आम्ही सर्वच होतो. आणि चर्चा झाल्यानंतर काही मागण्या अशा होत्या की त्या तात्काळ सोडवण्यासारख्या, त्या आम्ही तिने सोडवल्या. माननीय शिंदेसाहेब होते, माननीय देवेंद्रजी होते, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा त्या ठिकाणी होते. ज्या करता येण्यासारख्या होत्या त्या ठिकाणी तात्काळ सोडवल्या, तरी मार्गही निघाला. पण काही अशा 2-3 गोष्टी आहेत की त्या ठिकाणी सुटू शकत नव्हत. आणि मग तिथे निर्णय झाल्यावर मग बाहेर राहून अजून मग सगळ्यात वेगवेगळे आमच्या राजकीय पक्षामध्ये त्याच्यावर टीका टिप्पणी होते. मग दुसरा काही म्हणतो, तिसरा काही म्हणतो. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की सर्व समावेशक, आता अधिवेशन तोंडावरच आहे, 3 दिवस अधिवेशनाला राहिलेले आहेत. अधिवेशन सुरू झालं की एक सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि या बैठकीतून सर्वसामान्य असा एक मार्ग काढावा, तोडगा काढावा, असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं. आणि काल सर्वांनी मान्य केलं की आम्ही उपोषण मागे घेतो. आम्ही सकाळपासून 10 वाजेपासून 11 वाजता जालन्याला गेलेलो होतो. त्या ठिकाणी उपोषण आम्ही त्या ठिकाणी त्यांचं ते मागे घेतलं. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी उपोषण मागे, आम्ही लेखी त्यांना आमचं म्हणणं काय शासनाचं ते या ठिकाणी दिलेलं आहे. भुजबळ साहेब ते त्या ठिकाणी वाचून घेऊन त्यांचंही समाधान झालं. आणि अतिशय समजूतदारपणे सर्वांनी हे गोष्टी मान्य केली, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. सर्व खूप गर्दी होती, जवळपास 8-10 हजार लोक त्या ठिकाणी होते. एवढी गर्दी म्हणजे मी उपोषणाच्या ठिकाणी खूप मोठे सगळे आपले विशेष करून युवक होते, तरुण होते, सर्व ओबीसी बांधव त्या ठिकाणी जमलेले होते. आणि सर्वांनी संमती त्याला ठिकाणी दिलेली आहे. आणि तिथून आम्ही आता पुण्याला आलेलो आहे. आम्ही हे सांगायला आलेलो आहे की आपण काळजी करू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, कोणावरही नाही, कुठल्याही समाजाला अन्याय होणार नाही, म्हणजे मराठा समाजावर होणार नाही, ओबीसीवर होणार नाही, असा सर्वांना एक तोडगा आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला वाटतं त्या दिवशीच आम्हाला यश मिळेल. आणि येत्या 29 तारखेला मला वाटतं 28, 29, 26ला अधिवेशन सुरू झाल्यावर 2-3 दिवसामध्ये एक सर्व पक्षीय बैठक आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि त्यात हा प्रश्न मार्गी लावला जाईल. आणि म्हणून आम्ही आज विनंती करायला आलो आहोत मंगेजींना की आपण हे उपोषण आपलं मागे घ्यावं. लेखी पत्र आलेलं आहे, आम्ही ते देऊ, भुजबळ साहेब ते त्यांना देतील. पण त्यापूर्वी भुजबळ साहेब या ठिकाणी बोलतील, आपल्याला मार्गदर्शन करतील आणि नंतर ते पत्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाचून दाखवतील. धन्यवाद. जय हिंद. ज्या वर्ग आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपल्यावर कुठे अन्याय होणार नाही, मराठा समाजावर कुठे अन्याय, ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळालंच पाहिजे आणि ते मिळेल अशी शासनाची भूमिका या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज मंगेशजी यांचं उपोषण सोडायला मी या ठिकाणी आलो. सकाळी जालन्याला होतो, त्यांनी आमच्या विनंतीला मान दिली आणि मान देऊन त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडवलेलं आहे, सुटलेलं आहे. आज जालन्यातलं उपोषणही सकाळी सुटलं, तिथे खूप मोठी गर्दी, 8-10 हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी होती. तिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले होते आणि म्हणून आम्ही त्यांचे आभारी व्यक्त केले. मी जेव्हा बोलत होता तेव्हा म्हणाला की कोणाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण भुजबळांनी आराजी म्हणून दाखवलं की आम्हाला धक्के मारून बाहेर काढलं. नाही, मला वाटतं शासनाची भूमिका स्पष्ट आहे या बाबतीमध्ये. कोणाचंही आरक्षण कोणाच्या ताटातलं कोणी घेऊ शकणार नाही, घेणार नाही. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल, ओबीसीच्या बाबतीमध्ये असेल, त्याचा हक्काचं आहे, ते त्याला निश्चित मिळालं पाहिजे. शासनाची भूमिका या ठिकाणी आहे. आणि म्हणून सर्व पक्षीय बैठक झाल्यावर यामध्ये साधेबाधे तोडगा त्या ठिकाणी निघेल आणि सगळ्यांचं समाधान होईल असं मला वाटतं. सगळ्यांना हक्काचं मिळालं पाहिजे, मान्य. पण जरांगेंसारखे आंदोलक जे आहेत अजूनही मागे हटत नाही, पाडापाडीची भाषा करतात, मंडल आयोगाला रद्द करण्याची मागणी करतात.
यांचं काय करायचं? सकाळी शिव्या देतात भाषणात, बाईट मध्ये संध्याकाळी सॅलाइन घेतात. हे काय म्हणूनच मी म्हणतो की या पुरोगामी महाराष्ट्राला हे कुठे अपेक्षित नाही. कोणी असो, समोरून इकडून तिकडून दोन्ही तिकडून कोणी कोणाला इतक्या शिवराळ भाषेमध्ये बोलू नये, इतक्या खालच्या भाषेमध्ये खालच्या भाषेचा वापर करू नये. आणि आज आपण बघतोय की इतक्या आम्ही सगळे गुण्यागोविंदाने या राज्यामध्ये राहतोय, गावाखेड्यामध्ये राहतोय, वाड्या वस्त्यांमध्ये राहतोय, पण तिथे ताणतणाव निर्माण व्हायला लागलेला आहे. दोन समाजामध्ये या ठिकाणी परिस्थिती आपण बघतात. खरंच आम्ही बघतो राजकारणी म्हणून आणि आपणही बघतात की खरंच ताणतणाव निर्माण होत चाललेला आहे. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे. मला वाटतं ते अजिबात होता कामा नये. खरं म्हणजे आपल्याला ही सगळी शक्ती, आपली सगळी ताकद ही राष्ट्र उभारणीसाठी लागली पाहिजे, राष्ट्राला मोठं करण्यासाठी लागली पाहिजे. पण दुर्दैवाने आज आम्ही ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप करतोय ते खरं दुर्दैवी आहे. कोणी असो, इकडनं असो का तिकडनं असो, मला वाटतं आपण सगळ्यांनी संयम ठेवण्याची गरज. याला जबाबदार कोण आहे? सरकार तुमचं आहे, केंद्रात राज्यामध्ये सगळीकडे तुम्हीच हा प्रश्न सोडत होता आणि तुम्हीच असे आरोप करताय. जबाबदारी कोणाची आहे? माझी आरोप आम्ही करत नाहीये. ज्या पद्धतीने ज्या शिवराळ भाषेमध्ये बोललं जातं ते कोणाला अपेक्षित आहे का? आपल्याला तरी अपेक्षित आहे का? आणि आपल्याला सरकार आहे नाही, त्या तर म्हणतील. मग मी त्यांना विचारणार आहे की 60 वर्ष शरद पवार साहेब सत्तेमध्ये होते, आपण इतके वर्ष मुख्यमंत्री होते, सरकारमध्ये होतात, केंद्रामध्ये होतात, त्यावेळेला आपण काय केलं? एकदा तरी या प्रश्नाला हात घातला का? एकदा तरी या प्रश्नाचं काही उकल केली का? आपणच म्हणाला होता की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. हे रेकॉर्ड आहे अजूनही. आणि म्हणून मग आपण एकीकडे सत्तेत असताना वेगळं बोलायचं आणि मग विरोधी पक्षात असताना वेगळे आरोप करायचे, मला वाटतं हे काही योग्य नाही. 13 तारखेपर्यंत फडणवीसांनी जे त्या आरक्षणाचा हा तिला सोडवा असं म्हणणं आहे. तुम्ही हे सगळं तात्पुरतं सोडवताना पाहायला मिळत आहे. ठोस काय होत नाही. बघा, आम्ही 10% आरक्षण स्पेशल अधिवेशन घेऊन, विशेष अधिवेशन घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी शब्द दिला होता. आम्ही ते त्या ठिकाणी अधिवेशन घेतलं. 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, सर्व सरकार आहे. आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. असा निर्णय पूर्वी कधी झालेला नव्हता. त्यापूर्वी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी दिलं. विधानसभेमध्ये बिल पारित केलं आणि कायदाही केला. पण दुर्दैवाने खालच्या कोर्टामध्ये, नंतर हायकोर्टामध्ये आम्ही आमच्या सरकारने टिकवलं. सरकार बदललं, केंद्राच्या त्या ठिकाणी मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कमी पडलं सरकार. उद्धवजींचं सरकार त्यावेळेला आपणही बघितलं, आपल्यालाही माहिती आहे. पण आमची भूमिका प्रामाणिक आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आमची भूमिका कधी झालं नाही इतक्या वर्षामध्ये, ते आम्ही त्या 5 वर्षामध्ये केलं, मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि आजही आम्ही 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश तुम्ही काढलेला आहे, अधिसूचना काढलेली आहे, त्यालाच आता तुम्ही विरोध करताना दिसताय. तो बदलणार, रद्द करणार, काय सरकारची भूमिका आहे? नाही, तर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आहेत आणि एक सर्व मोठी लिगल टीम आमची त्याच्या संदर्भामध्ये काम करते आहे. मला वाटतं परवा जी बैठक होईल 29 तारखेची, त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. सगळे सोयरे हा शब्द राहणार की नाही? कारण तुम्हीच म्हणला तो कोर्टात टिकणार नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी तुम्हाला सांगितलं, सरकारचं मत नाही, पण वैयक्तिक मत आहे. कारण आरक्षण द्यायचं असेल तर फसवू नको. मला असं म्हणजे फसवू नको म्हणण्यापेक्षा ते परमनंट दिलं पाहिजे, कायमस्वरूपी असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मी ते कालही सांगितलं की माझं वैयक्तिक मत आहे. परमनंट आरक्षण द्यायचं असेल तर काहीतरी कायद्याने त्याला आधार पाहिजे, कायद्याचा आधार पाहिजे, असं मला वाटतंय. आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं होतं की सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे. अजून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी लढतोय मागच्या केसच्या बाबतीमध्ये. म्हणजे आमची भूमिका मराठा समाज असो का ओबीसी असो यांच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये. कधी एवढा जातीय तणाव नव्हता. या जातीय तणावाला जबाबदार कोणी? उभे महाराष्ट्राला माहिती. सरकार कारवाई करणार का? नाही, आपण खरं बघतो. खरं आपण मागच्या वेळेला रेकॉर्ड म्हणजे गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड व्हावी एवढे मोठे मोर्चे निघाले आणि इतके सुंदर, इतके स्वच्छ, इतके अतिशय शांततेमध्ये, कुठे घाण नाही, कुठे म्हणजे अख्ख्या जगभर त्याचं कौतुक झालं की एवढे 5-10 लाख लोकांचे मोर्चे अशा पद्धतीने निघत आहेत, या ठिकाणी निघत आहेत. आणि दिलं देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला त्या ठिकाणी आरक्षण दिलं. आपण बघितलं ना, आपण मीडियात आपण दाखवलं. टिकलं नाही, पण त्याचं कारण वेगळं आहे. आम्ही सरकारमध्ये असताना सेशन कोर्टामध्ये टिकलं, हायकोर्टामध्ये टिकलं. दुर्दैवाने आमचं सरकार गेलं. आम्ही त्यावेळेला म्हटलं की त्या ठिकाणी लिगल टीम चांगली लावा. देवेंद्रजीचं मार्गदर्शन घेतलं असतं खरं म्हणजे, त्यांना विचारलं असतं, त्यांचा सल्ला घेतला असता तर ते कोर्टामध्ये टिकलं असतं, सुप्रीम कोर्टात. दुर्दैवाने या सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही. सपशेल दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे डावललं गेलं. तुम्ही जे म्हणतात मला की तुम्ही काय केलं एवढे मोर्चे निघाल्यावर, तर तुम्ही साक्षीदार आहात नाही गोष्टीचे. तुमच्या चॅनलने सगळं दाखवलं ना की आम्ही काय केलं म्हणून. केलं काही नाही असं नाहीये. पण जे 60 वर्षात झालं नाही
ते आम्ही या 5 वर्षामध्ये केलं होतं. आणि आता सुद्धा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे, शब्देवर शब्द दिला आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, पण ते नियमात बसून. कोणाच्या ताटातलं आम्ही घेणार नाही, ओबीसीच्या हिश्श्याचं आम्ही त्या ठिकाणी घेणार नाही, कोणावरही अन्याय न करता या ठिकाणी आरक्षण दिलं.